श्वास में हरि भज, एक भी श्वास न खोय, न जाने अगले श्वास का आवन होय न होय. संत कबीर आपल्या या दोह्यातून आपल्या अशाश्वत जीवनाविषयी सांगतात. मात्र संतांनी या अशाश्वत जीवनातही शाश्वत असा भक्तिमार्ग सांगितला आहे. अशा भक्तिमार्गात हरिमंदिरातले अनेक भक्त मग्न आहेत. त्यापैकीच श्री मकरंद कुलकर्णी आपल्या इथे उपस्थित आहेत. नमस्कार. आपल्याला अगदी बालपणापासून हरिकथांचा सहवास लाभला, पण पहिलं दर्शन किंवा पहिली भेट आठवते? खूपच लहान होतो. म्हणजे माझी आई, माझी मावशी याच गावात, यमकनवाडी गावात असल्यामुळं मावशीकडे येणं व्हायचं, हरिमंदिरला येणं व्हायचं. आणि त्यामुळं जसं कळायला लागलं तसं हरिमंदिरला येणं होतंच. आणि मग गोकुळाष्टमीच्या उत्सवाला येणं, मग उत्सवामध्ये तो एक वेगळा उत्सवाचा आनंद आणि वेगळा उत्सवातनं एक एनर्जी घेऊन पुन्हा घरी जाणं. अर्थात हे त्यावेळी काही कळत पण नव्हतं, पण त्या गोष्टी अजूनही लक्षात आहेत की काका असताना काय माहोल असायचा, काका असताना सगळे कसे यायचे, काका असताना त्या हॉलमध्ये आरती म्हणताना किंवा लोक समोर असताना काय एक वेगळी एनर्जी असायची की जे एनर्जी म्हणण्यापेक्षा एक वेगळा उत्साह, काय व्हायचं कळत नव्हतं, पण ते भारावून जायचो सगळे. म्हणजे काहीही शब्दांचे अर्थ कळत नसतानाही किंवा कोणत्याही शब्दांच्या काहीही माहिती नसतानाही त्या भजनाचा घेतलेला आनंद आणि त्यावेळचं असलेलं उत्साहाचं, आनंदाचं वातावरण ह्यात लहान असूनही आम्ही भारावून जायचो. तर असं ते एक वेगळाच म्हणजे वेगळाच सोहळा अनुभवायचो. आणि तो म्हणजे वेळोवेळी असा राहून नेहमीच जेव्हा जेव्हा आठवण होते तेव्हा तेव्हा त्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा एकदा नजरेसमोरून जायला लागतात आणि त्याचा आनंद आजही आम्ही घेत आहोत. मग या सगळ्या कार्यक्रमांना तुम्ही लहानपणापासून यायचा, तर त्यावेळी काही हरिकाकांचं पाहिलेलं वेगळं रूप किंवा काही घडलेला वेगळा अनुभव लक्षात आहे? नाही, लहान असताना भजन म्हणत काका म्हणजे म्हणतात की संत आजान बाहू असतात वगैरे, किंवा त्याचं काहीच माहिती आपल्याला नव्हती त्याबाबत, पण काकांना घेऊन दोन त्यांच्या शिष्यांच्या खांद्यावर हात ठेवून काका रामकृष्ण गोविंद विठ्ठल केशव जे म्हणताना एंट्री व्हायची, तिथं त्याच्या पुढं काय असायचंच नाही. त्याच्या पुढं म्हणजे ती सगळी मंडळी शरीरानं फक्त इथं राहायची, पण ती काकांसोबत जिथं असतील काका त्यांच्यासोबत जायची. असा तो एक वेगळा अनुभव होता. तर हे ह्याच्या व्यतिरिक्तचे अनुभव म्हणजे लहान असल्यामुळं फारसं त्याचे नाहीत. म्हणजे नंतर ते वेगवेगळ्या रूपात म्हणजे सगळेच जण यायचे आणि मग असं लहानपण गेलं इथलं. मग मावशीच्या घरी काका यायचे तुमच्या? नाही, मावशीच्या घरी नाही. मावशीच्या घराच्या शेजारी मधू काका म्हणजे मधू देसाईंचं घर होतं आणि काका रोज म्हणजे 4 दिवस 8 दिवस तिथं मधू काकांच्या घरी सकाळी म्हणजे यमकनवाडीमध्ये जायचे, मग नंतर एक फेरी वगैरे मारायचे सुरुवातीला. नंतर मधू काकांच्या घरी 4 दिवस 5 दिवस ते त्यांना जेवढं वाटेल तेवढे दिवस ते तिथं राहायचे. आणि मग सकाळी व्हायचं आम्ही इथं सुट्टीला मावशीच्या घरी आलो की सकाळी उठल्या पलीकडे काका आहेत म्हटल्यानंतर दर्शनाला जायचो आम्ही उठून पळून. तोंडही धुतलेलं नसायचं. उठल्यानंतर तसंच जायचो. कारण कधी मला चिडलेलं आठवत नाही, म्हणजे किंवा असं का आलेत किंवा सगळे एवढे बारकावे आयुष्यातले माहिती असताना त्यांनी त्याबाबतीत कधी नाही. प्रचंड प्रेम. आणि मग गेल्यानंतर नेहमीप्रमाणे ते प्रश्न असायचे, म्हणजे नेहमी प्रश्न, कोण तू? पहिला प्रश्न असायचा. मग सांगायचं तुम्ही मकरंद. कोण मकरंद? मकरंद कुलकर्णी. कुठला तू? तर मी नूलचा असं सांगायचो. तर नूल कुठं आलं आहे? तर मग हे गडिंग्लजमधलं. नूलमधला कोणाचा तू? मग मी शंकर. म्हणजे मी काकांचं साधारण ते म्हणजे माझ्या घरातलं कोणाला ओळखत असतील असं आपणच विचार करून शंकरराव कुलकर्णी माझे आजोबा होते. शंकराचा नातू तू म्हणायचे. मग म्हणजे असं त्यावेळी ते बोलायचे. आणि मग नंतर काय, मग का आलास तू वगैरे असं विचारायचे. तर 2 खूप मोठ्या आयुष्यातल्या आठवणी ज्या कायमस्वरूपी सोबत
ठेवा म्हणून राहिल्या आणि निरंतर राहतील. हां. त्यातल्या एक आहे की एक दिवस असाच सकाळी आम्ही गेलो, दर्शन घेतलं. मग त्यावेळी बहुतेक आम्ही सकाळचं सगळं घरातनं आवरून गेलेलो होतो. दर्शन वगैरे घेतलं आणि मग त्यावेळी काकांना विचारलं मी, तर काका अथर्वशीर्ष मी म्हणू काय? तर म्हणले म्हण. मग म्हटल्यानंतर मग अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात केली. तर नेमकं अवस्थात्रयातीतः न म्हणता मी पुढचं म्हणून गेलो आणि पूर्ण झाल्यानंतर म्हटले ते अवस्थात्रयातीतः म्हटला नाहीस बघ. म्हण परत. लक्षात आलं त्यांच्या पण. हां. आणि मग त्यांनी मी पुन्हा अवस्थात्रयातीतः म्हणून म्हणायला लावलं आणि म्हणल्यानंतर मग त्यांना थोडंसं ते कायम चूर्ण खायचे नेहमी. तर मला म्हणले हात पुढं कर आणि मग कायम चूर्ण हातावर थोडं दिलं. खरंच त्यावेळी माहिती नव्हतं ते कायम चूर्ण का काकांनी दिलं असेल. त्यानंतर मग पुन्हा आरती वगैरे झाली. कुमा काकूंनी आरती वगैरे केली आणि मग नंतर प्रसाद दिला. तर त्यांनी उपीट आणलेलं होतं आणि उपीट प्रसाद दिला. मग उपीट प्रसाद दिल्यानंतर त्यांनी मला म्हटलं दे ह्याला म्हणून सांगितलं. म्हणजे मला म्हणाले, मी बाजूला होतो, घरी कोणीच असायचं नाही सकाळी, त्यामुळं फार लोक कोणी असायचे नाहीत. सेवेला असणारे एक दोघं काकूंच्या घरातले दोघे आणि आम्ही नमस्कारासाठी गेलेलो आणि मग उभारलेलं असताना मग मला म्हटले ह्याला दे. नाही दिलंय काका म्हणून कुमा काकूंनी सांगितलं उपीट प्रसादाचं. मला म्हणले तूप मागून घे नाहीतर रक्त हाकशील म्हणाले. मग मलाही त्याचा रेफरन्स काहीच माहिती नव्हता. मी तूप त्यांनी काकूंनी आणून दिलं, तूप खाल्लं, ते तूप आणि प्रसाद घेतला. नंतर मला खरोखरच काही गोष्टींचा त्रास झाला आणि त्या ज्या प्रसाद रूपानं ज्या त्यावेळी मिळालेल्या त्यांनी नंतर मला त्याची प्रचिती पण आली, ते खावं लागलं आणि बराही झालो पूर्ण. म्हणजे काही त्रासही नाही, कधीच त्रास झाला नाही त्यानंतर. तर आणि दुसरा अनुभव असा होता LLBचा काहीतरी अनुभव होता ना? तर तो LLBचा अनुभव असा होता की मी परीक्षा झालेली होती आणि सुट्ट्या पडल्या तर यमकनवाडीला यायचं आणि मग दर्शनाला यायचं. असं मग फोन करून किंवा चौकशी करायची, काका आलेत काय इथं, म्हणजे आहेत काय. तर मग आहेत असं कळाल्यानंतर यमकनवाडीत येऊन मग मधू काकांच्या घरी सकाळी नेहमीप्रमाणे उठायचं आणि सकाळी जायचं. तर मी ज्यावेळी परीक्षा देऊन आलो LLBची, तर सकाळी जाऊन नमस्कार पहिल्यांदा नेहमीप्रमाणे, मग ते कोण तू कुठला वगैरे विचारलं आणि नंतर म्हणाले का आलास इथं. मग तू काय करतोस? म्हणजे मी LLB शिकतोय काका. कुठल्या वर्षाला आहेस? तर शेवटच्या वर्षाला आहे. मग एकदम मला विचारले की सुट्टी पडली म्हणून आलास काय नापास झालायस म्हणून आलायस? नाही काका मी सुट्टी पडली म्हणून आलोय. परीक्षेला बसलास काय? होय काका बसलोय. मग हे घे तुझा रिझल्ट म्हटले आणि एक पेढा आणि 3 चुरमुरे होते. तर ते 3 चुरमुरे इकडं तिकडं पडतील म्हणून 3 चुरमुरे इकडं तिकडं पडतील म्हणून मी ते पटकन तोंडात टाकले. आणि पेढा आता काकांनी स्वतः दिलाय आणि मी घरच्यांना पण देता येईल, माझ्या आईला, भावांना, सगळ्यांना नेता येईल प्रसाद म्हणून मी एका प्लास्टिकमध्ये गुंडाळला, जे कोणालाही माहिती नव्हतं. आणि ते प्लास्टिक मावशीला पण नाही सांगितलं. मी मावशीच्या घरात राहायला होतो आणि माझ्या पिशवीत नेऊन ठेवला. आणि मी दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो. मग पुन्हा ती सकाळी आरती वगैरे सगळं झालं. प्रसाद द्यायची वेळ आली त्यावेळी पटकन मला म्हणले ह्या भडव्याला काय देऊ नकोस म्हणले. मी म्हटलं का काका? सगळं घराकडे घेऊन जातोय हा मध्ये. मग नाही काका मी इथंच खातो. मग असं म्हटल्यानंतर मला म्हणाले नक्की खाणार काय? होय काका खातो. मग दे याला असं. मग त्या दिवशीचा पुन्हा प्रसाद दिला आणि खाल्ला आणि घरात गेल्यानंतर मावशीच्या पहिल्यांदा तो पेढा खाल्ला. तिसऱ्या दिवशी नंतर परत मला असं कधी विचारलं नाही. जी घरातल्या कुणाला माहिती नव्हती गोष्ट, बाकीच्या कुणाला माहिती नव्हती, फक्त मलाच माहिती होती की पेढा मी ठेवला आहे. ती मला असं वधवून घेतलं त्यांनी, असं नाही करायचं आहे. तर आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या परीक्षेचा रिझल्ट दिला आणि तसाच LLB. महत्त्वाची गोष्ट अशी की
त्या रिझल्टनुसार मी रिझल्ट बघायला सुद्धा गेलो नाही. रिझल्ट फर्स्ट क्लास होता, चांगले मार्क पडलेले होते आणि मी पास पण झालेलो होतो. आणि तिथनं आयुष्याची एक चांगली सुरुवात जी होऊन गेली, म्हणजे ज्या मार्गाला मी लागलो तिथून मग त्यांच्याच आशीर्वादाने आत्तापर्यंत स्थिर स्थावर ह्या जन्मातल्या जे कर्तव्य आहेत ते पूर्ण पाडत आहे. तुम्ही अगदी काकांना जवळून बघितले लहानपणापासून, तर त्यांचा स्वभाव कसा होता किंवा स्वभावाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आणखी एक खूप छान अनुभव होता. हां. एकदा सुनील पासोळे म्हणून आणखी एक भक्त आहेत. तर ते मावशीचे, म्हणजे माझ्या मावशीच्या नणदेचा मुलगा असल्यामुळं आम्ही एकाच घरात तिथं मावशीच्या घरी असायचो. तर आम्ही सकाळी दर्शनाला इथं हरिमंदिरमध्ये यायचो आणि मग नमस्कार करून दर्शन घेऊन मग जायचो. तर त्यांच्याबरोबर आलेलं असताना आम्हालाही काय माहिती नव्हतं कोण आहेत मंडळी वगैरे. काही मंडळी बसलेली होती समोर. तर त्यांना काहीतरी विचारायचं होतं, त्यांच्या आयुष्यातल्या काही चिंतांच्या संबंधात विचारायचं होतं. आणि काका असं कधीच बोलत नाहीत, पण पहिल्यांदा आम्ही असं बोलताना ऐकलं. मला म्हणले, कोण तुम्ही, का आलाय, जायला सांगते ना. असं मग जायला सांगते ना म्हटल्यावर मग ते थांबले नाहीत. त्यांना आम्हाला विचारायचं आहे म्हणून आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत काकांना असं सांगितलं. आणि मग त्यांनी प्रश्न विचारला की त्यांच्या बोरवेलचं काहीतरी मोटर अडकली वगैरे वगैरे असं काय त्यांचा विषय होता तो. तर त्यावेळी विचारलं की मग त्यांनी विचारलं काका आमच्या बोरवेलमध्ये अशी मोटर अडकली आणि असा प्रॉब्लेम झाला. मग एकदम म्हणाले, 1000 रुपये द्यायला सांगते ना. मग त्याला गणित मांडावं लागतंय, 1000 रुपये द्यायला सांग. मग ते आणि परत ते असं डोक्यावर हात फिरवत असं बाहेरच्या खोलीत ते इथं बसायचे. आणि ॲक्च्युअली हे सगळं त्यांचा आवाज आणि ते वातावरण म्हणजे काळीज घट्ट करूनच उभं राहायला लागायचे. सोपं नव्हतं ते. म्हणजे तसं उभं राहणं काकांसमोर खरोखरच प्रचंड अवघड. आणि असं दुख अशा म्हणजे आपल्या हृदयाची दुख घेऊन तिथं उभं असायचो आम्ही, म्हणजे उभं राहायचो. पण ती पुढची पण गोष्ट तसं का व्हायचं आणि ते का चिडायचे, तर त्याचं एक छान उदाहरण म्हणजे हे आहे. तर त्यांना ते परत काय बोलले नाही. ते 1000 रुपये द्यायला सांग त्यांना म्हटल्यानंतर 2000 रुपये द्यायला सांग म्हटले नंतर 5 मिनिटांना. आणि ते शांतच राहिले. 3000 रुपये द्यायला सांग आणि नंतर हाकलून काढ भडव्या म्हणले. लालची आलेत, पैशाचे लालची, मला पैशाचं नाटक दाखवायला लागलेत. असं नाटक म्हणजे नाटक नव्हतं, मला पैशाचं कौतुक सांगायला लागलेत, काढा हाकलून त्यांना. मग ते त्या अवस्थेत मग ते त्यांना म्हणजे तिथं उभं राहणं शक्यच नव्हतं. नमस्कार केले आणि गेले. त्यांचं कदाचित काय काम झालं पण असेल माहिती नाही. पण जेव्हा ते नंतर शेवटचा शब्द म्हणाले त्यावेळी कळालं की यांनी काहीतरी गोंधळ घालून तिथं ते सगळा कार्यक्रम केलेला असणार आणि ते तसं होतं. म्हणून ते त्या बाबतीत म्हणजे जर अंतर्बाह्य तुम्ही ट्रान्सपरंट जर राहिला नाही तर काकांच्या समोर उभं राहणं शक्य नव्हतं. कारण तुमचं अंतरंग पण एका मिनिटात, एका क्षणात त्यांच्यापुढं उघडं व्हायचं. आणि मग आपण आपल्याकडं काही ठेवायला आपलं असं काही असतच नव्हतं, शक्यच नव्हतं. तुम्हाला काकांची भीती वाटायची? भीती असं नाही, आदर नाही ते रूपच जे असं होतं की एकतर प्रचंड आदर तरी आहेच. आणि हे समोर आम्ही बघायचो की माझ्या मनात काय चाललंय हे दुसऱ्याशी बोलताना, म्हणजे समोरच्या व्यक्तीशी बोलताना माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळायची, अशी एक्झाम्पल्स व्हायची बऱ्याच वेळेला. त्यामुळं तुम्ही अंतर्बाह्य त्यांना माहिती असतंय, तुम्ही काय आहात, तुम्ही काय नाही, तुमचं काय चाललेलं आहे, तुमच्या डोक्यात काय आहे, हे सगळं माहिती असताना आपण त्यांच्यापुढे काय बोलायचं आणि काय घेऊन जायचं. तरी पण आपले काही डोक्यातले विचार असतात की असं वाटतं नाही हे मी असं करावं, मग त्यावेळी भीती वाटायला लागते. पण तसं काय ते वयही नव्हतं आणि फार काही हे नव्हतं. तुमच्या आयुष्यात काकांचं काय स्थान आहे किंवा काय महत्त्व वाटतं तुम्हाला? खूपच म्हणजे
प्रश्न विचारायला सोपा आणि उत्तर देणं म्हणजे हे शब्दात व्यक्त करणं फार कठीण आहे. स्थान काकांचं असं म्हणणं हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे असं मला वाटते. त्याच्यापेक्षा या निमित्तानं हा प्रश्नच विचारला आहेस तर माझी प्रार्थना एवढीच राहील, मी माझे मावळ सर्व तू तुझे तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथ, होवो एकचित तू. येस.